तर आज आपण बनवूया फेरारो रॉशर चॉकलेट. ते खूप कमी किमतीमध्ये, कारण खूप महाग असतात आणि बाहेरून खाण्यापेक्षा घरी बनवून खाल्लेले कधी पण चांगले. तर चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. तर हॅलो फ्रेंड्स. तर मी इथे घेतलेले आहे 1/4 कप बदाम. सो यानंतर मी यामध्ये टाकते आहे हेझलनट थोडेसे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बदाम पण करू शकता. याला छान भाजून घ्यायचं आहे 3 मिनिटं आणि त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर हे हेझलनट खूप महाग मिळतात, तर तुम्ही ना केकच्या जे सामान जिथे मिळते ना, तिथे छोटे-छोटे पॅकेट्स मिळतात. तिथनं पण तुम्ही आणू शकता. इथे मी खडी साखर वापरत आहे पावडर. तुम्ही पावडर शुगर पण यूज करू शकता. सो मी 1/3 कप शुगर, 1/3 कप कोको पावडर समप्रमाणात घेते आहे. याचा आपण बनवूया नटेला. तुम्ही नटेला बाहेरून पण आणू शकता किंवा घरी पण करू शकता. ठीक आहे. हे आपण मिक्सचर एकत्र करून घेऊया आणि आता आपले जे बदाम आहे, जे आपण थंड करून घेतले आहे, सो त्याला ना आपण 3-4 वेळा मिक्सरमधून छान ग्राइंड करून घेऊ. अगदी 4-5 सेकंडच्या डिस्टन्सनी. तर जसं तुम्ही हे मिक्सचर बारीक कराल ना, तर तुम्ही बघाल की त्याला तिसऱ्या की चौथ्या ग्राइंडच्या वेळेस त्याला हळू ऑइल सुटायला लागतं. तर ठीक आहे. हे बघा तुम्ही आता याला थोडंसं बघाल तर ते पावडरीने ऑइल सुटलेलं आहे. ओके. सो आता यामध्ये आपण काय करायचं, 2 चम्मच जे पावडर शुगर पावडर आणि कोको पावडरचं मिश्रण आहे, ते 2-2 चम्मच टाकायचं. एकत्र टाकायचं नाही. सो इथे मी 2 चम्मच कोको पावडर टाकलेलं आहे. कोको पावडर आणि शुगर पावडरचं मिश्रण. आणि आता 2 चम्मच, 1.5 ते 2 चम्मच कोकोनट ऑइल टाकते आहे. एडिबल कोकोनट ऑइल आहे हे. मी एकदा मिश्रण त्याला मिक्सरमधून करून त्याला पुन्हा दुसऱ्यांदा आता 2 वेळा कोको पावडर टाकलाय 2 चम्मच आणि 1 ते 1.5 चम्मच कोकोनट ऑइल टाकते आहे. सो याला अजून मी एकदा अगदी 3-4 सेकंदसाठी मी मिक्सरमधून फिरवून घेते आहे. सो असं मी हे प्रोसिजर 3 वेळा केलेली आहे. सो बघा आपलं नटेला ऑलमोस्ट तयार आहे. आता मी पूर्ण 1 ते 1.5 चम्मचच त्यामध्ये कोको पावडर राहिलेलं होतं, ते मी टाकून घेते आहे आणि परत थोडंसं 1 चम्मच ऑइल टाकून घेते आणि त्याला एकदा फिरवून घेऊया आणि म्हणजे आपलं नटेला तयार आहे. सो हे नटेला तयार झाल्यावर मी एका पाइपिंग बॅगमध्ये काढून घेणार आहे. म्हणजे जे आपले फेरारो रॉशरचे जे वेफल आहे त्यामध्ये टाकायला आपल्याला इझी पडेल. थोडंसं मी इथे व्हॅनिला एसेन्स टाकते. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता. नाही टाकलं तरी चालेल आहे. सो हे बघा, हे पाइपिंग बॅग आहे, यामध्ये मी हे भरून घेते आहे. म्हणजे आपल्याला इझी पडते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पॉलिथिनचं थोडंसं कोन तयार करून त्यामध्ये पण काढू शकता. सो हे जे फेरारो रॉशर आहे ना, हे मिल्क कंपाऊंडनी चांगला टेस्ट देतो. बट माझ्याकडे मिल्क कंपाऊंड नव्हतं सध्या. सो हे काजू आहे. तुम्ही काजूच्या ठिकाणी बदाम पण भाजून घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे हेझलनट जास्त असेल तर तुम्ही हेझलनट पण टाकू शकता. त्याला छान भाजून थंड करून घेते आहे मी. आणि इथे मी डार्क कंपाऊंड घेतलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे मिल्क कंपाऊंड नव्हतं. पण जे फेरारो रॉशर ओरिजिनल आहे ना, ते मिल्क कंपाऊंडनीच बनतं आणि तेच खूप छान टेस्ट देतं. पण काही हरकत नाही, आपण डार्क कंपाऊंडनी बनवूया आता. सो मी इथे चॉकलेट वाफवून घेते आहे पाण्याच्या वरती आणि हे वेफर्स आहे जे तुम्हाला कोणत्याही केक शॉपमध्ये मिळेल आहे. सो हे जे नटेला आहे ते आपण आता कापून घेऊया आणि आपले जे वेफर्स आहे ते पॅक करूया याच्यामध्ये. सो हे जी मी थोडीशी चॉकलेट मेल्ट केली त्याला हे लावून घ्यायचं अशा पद्धतीने. आणि जे आपलं नटेला आहे ते यामध्ये फिल करायचं आणि जे हेझलनट आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं. हे बघा मी नटेलाने हे पूर्ण फिल करते आहे आणि हे आपला जो नटेला आहे तो यामध्ये एक टाकायचा. तो इथे नटेला टाकणं खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही थोडंसं बाकी स्किप करून यामध्ये एक नटेला टाकणं हेझलनट टाकणं खूप जरुरी आहे. त्याच्यानेच छान टेस्ट येते. सो याला मी दोन्हीकडनं चॉकलेट सिरप लावून घेतलेला आहे आणि याला आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. सो असेच आपले जे पण सगळे वेफर्स आहेत ते असेच तयार करून घ्यायचे आहे. नटेलानी आणि हेझलनट टाकून आणि दोन्हीला छान चिपकवून घ्यायचं आणि अगदी 5 ते 10 मिनिटं ना याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपले वेफर्स आहे ते दोघी एक छान गोल चिपकून जातील एकमेकांना, छान सेट होऊन जातील आहे ते. सो बघा आपण असे एक-एक नटेला
नी फिल करून हेझलनट टाकून त्याला छान आपण फ्रीजमध्ये ठेवून घेतले आहे. सो इथे मी डार्क चॉकलेट घेतलेली आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, जर तुमच्याकडे मिल्क कंपाऊंड असेल तर खूप बेस्ट मिल्क चॉकलेट कंपाऊंड. सो माझ्याकडे डार्क होतं त्यामुळे मी डार्क घेते आहे. पण जर बेस्ट रिझल्ट हवा असेल तर तुम्ही मिल्क कंपाऊंडच घ्या. सो इथे मी घेतलेले आहे चॉकलेट जी आपण मेल्ट करून घेतलेली आहे. आणि ह्याला ना मी छान काजूचे हे काप आहे त्याला मिक्सरमधून मी थोडंसं हलकं बारीक करून घेतलं आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि जे आपण वेफर्स फ्रीजमध्ये ठेवलेले होते ते आता आपण एक एक यामध्ये काढून घेऊया. डीप करून घेऊया छान. सगळ्या बाजूनी चॉकलेट लागली पाहिजे असं छान डीप करायचं आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. सो बस अशा पद्धतीने सगळे डीप करून घ्यायचे आणि थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं. 15 ते 20 मिनिटामध्ये हे छान सेट होऊन जातात आपले सगळे चॉकलेट्स आणि आपले चॉकलेट्स तयार आहेत. सो खूप कमी किमतीत आणि खूप छान वाटतात घरच्या घरी हे खायला. बाहेरून घ्यायचं म्हटलं फेरारो रॉशर तर खूप महागही मिळतात आणि घरचे खाणं कधी पण बेस्ट असतात. सो तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा एकदा आणि मला सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय.